8 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार बच्चू कडू यांचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळी काही मागण्या आमदार बच्चू कडूंनी ठेवलेल्या आहेत। जर त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तिसरी आघाडी स्थापन करणार असं आमदार बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू होते, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, नेमक्या मागण्या काय आणि नेमकं मोर्चाचं स्वरूप कसं राहणार आहे? संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी आहे आणि कर्जमाफी देऊन 2 वर्ष मुद्दल आणि व्याजात 50% माफी द्यावी। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये करावे। दिव्यांगांना जे भेटते तो 6000 रुपये महिना करावा आणि कष्टकऱ्यांसाठी योजना असावी। राज्यपालाचा बंगला विकावा आणि त्याच्यातून सगळ्या कष्टकरी लोक जे आहे, मग ट्रक चालक असेल, खाजगी चालक असेल, जे मेहनत करतं, ते हमाल असणार, हे सगळे कष्ट करणाऱ्यांच्यासाठी एक योजना आणली पाहिजे। घरकुलांना जो समान वाटप होत नाही, गाववाल्यांना अलग आणि शहरवाल्यांना, तर त्यामध्ये सुद्धा शहरवाल्याचे आणि गाववाल्यांचे सुद्धा 3-3 लाख समान ठेवण्यात यावे। आम्ही 5 लाखाची मागणी केली, पण 3 ते 4 लाख असणं गरजेचं आहे। जे खाली काम करतंय, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड, ह्या बिचाऱ्यांना अर्धा वेळ कर्मचारी फक्त 3000 रुपये पगार भेटते। याला समानता आणली पाहिजे आणि कलेक्टरचे पगारही कमी केले पाहिजे, प्राध्यापकांचे पगार कमी केले पाहिजे, आमदारांचे पगार कमी केले पाहिजे आणि ह्या पगाराचा बचत निधी आहे तो ह्या सगळ्या खालच्या ग्राउंडवर दिले पाहिजे। नेमकं स्वरूप कसं राहणार आहे 8 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये? किती लोक? मला वाटतं 2 ते 3 लाखाच्या वर लोक होईल, कारण प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे। स्वतः वर्गणी करून लोक तिथं जमा होणार आहे आणि एक मोठा आक्रोश लोकांमध्ये सध्या आहे का जे अधिक काम करतं त्याला मरावं लागतं आणि काही काम न करता मात्र योजना येतात। तर त्या सगळ्या संदर्भात आम्ही शासनाला पत्र देणार आहोत आणि 2 ते 3 लाखाच्या वर एकंदरीत शेतकरी मजूर धडकणार आहे। पहिल्यांदा या जाती धर्माच्या या सगळ्या वातावरणामध्ये आमचं म्हणणं आहे का आर्थिक विषमतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे। जेवढं जातीय विषमतेकडे लक्ष दिलं जातं तेवढं आर्थिक विषमतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आर्थिक विषमतेवरच आमचं अजेंडा आहे। नेमकं त्याच्यामध्ये काय स्वरूप राहणार आहे? तुमची मागणी तर समजा जर मान्य झाली नाही तर मग पुढचा निर्णय काय? आम्ही तर असं म्हटलं की आमच्या 18 मागण्या आहेत, त्या जर मान्य झाल्या तर आम्हीच निवडणूक लढणार नाही, आम्ही सरकारला डायरेक्ट पाठिंबा देऊ आणि मागणी जर पूर्ण केल्या आणि त्यावर निर्णय जर झाला नाही, त्याचे GR काढले नाही तर मग मात्र आम्ही लढू। नेमकं लढणार असं तुम्ही घोषित केलं, पण त्याच्यामध्ये कोण कोण राहणार? कारण राजू शेट्टी MIMची बैठक झाली, तुम्ही जरांगे पाटलाला भेटून आले, जरांगे पाटील, राजू शेट्टी, MIM आणि बच्चू कडूंची प्रहार, हे सगळं एकत्र येणार आहे का? खरं तर आम्ही जातीय समीकरण जुळणारे किंवा तशा प्रकारचं काहीतरी असं होईल अशा पद्धतीनं आम्ही जाणार नाही। मुद्द्यासंदर्भात जर एकत्रित आले सगळे, आमचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरच आम्ही एकत्र बसू, अन्यथा आम्ही बसणार नाही। आम्ही वेळ आलं तर एकटा लढू, पण मुद्दे महत्त्वाचे आहे। मुद्द्यावर जर सहमत सगळ्या पक्षाचं ज्या पार्टीचं होईल त्यांच्यासोबत आम्ही बसू। प्रकाश आंबेडकर पण OBC मोर्चा, म्हणजे आता नेमका त्यांची यात्रा निघालेली आहे। आमचं असं म्हणणं आहे का आम्ही जातीच्या मुद्द्यावर कधीही बसणार नाही। आमचे मुद्दे हे सर्व जातीचे कष्टकरी, कामकरी, शेतकरी, शेतमजुराचे आहे, त्या संदर्भातच आम्ही विचार करू। प्रकाश आंबेडकर जर आले तर घेणार त्यांना? मला वाटतं आम्ही इतकं मोठं नाही आहे, त्यांना आम्ही घ्याव का आम्ही त्यांच्यात जाव? आम्ही एवढे मोठे तर नाही आहे, तो त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे। आम्ही जे कार्यकर्त्याला विचारून आम्ही याच्यामध्ये 11 लोक जे निवडले आहे का कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे। जर सरकारनं आमचं जर निवेदन मान्य केलं किंवा त्यावर कुठेतरी निर्णय घेपर्यंत निर्णय जर घेतला तर कदाचित आम्ही लढूही नाही। निर्णय घेतला तर त्याच्या अंमलबजावणीपर्यंत गेले तर, निवड आश्वासन नाही, पण जर नाही झालं तर मग मात्र आम्ही लढू। आम्ही शेतकरी, शेतमजुराची ताकद काय हे महाराष्ट्राला दाखवून देऊ। लढू म्हणता, पण किती जागेवर प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही आता? आम्ही आता 20 ते 25 लोकांचं, आता मी परभणीला, कळमनुरीला चाललोय, तिथे एक मोठी सभा आहे आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतो आहे। जिथे जिथे चांगले कॅन्डिडेट उमेदवार भेटतं तिथे समोर जाऊ। तरी एक अंदाजित किती? 20 ते 25 ठिकाणी आत्तापर्यंत आमच्याकडे चांगले नाव आलेले आहे। आजी माझी आमदार पण आहे त्याच्यामध्ये,
आणि तशा पद्धतीने हे तुमच्या संपर्कातले झाले, पण राजू शेट्टींचे, MIMचे, प्रकाश आंबेडकरांचे, जरांगे पाटील, आता त्यांना कसं घेऊन बसायचं? प्रश्न असा आहे का आमचा मूळ अजेंडा आहे शेतकरी शेतमजुराचा, आणि त्याला मग जाती धर्माचं गालबट लावू नये याचा विचार नक्की करू. जर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर जर आले तर ते सगळे एकत्र होणार. शेतकरी मजुराच्या मुद्द्यावरच एकत्र होऊ, अन्यथा नाही. तर हे होते आमदार बच्चू. शेतकऱ्याच्या मुद्द्यावर जर जरांगे पाटील, राजू शेट्टी आणि MIM आणि प्रकाश आंबेडकर हे जर एकत्र आले तर आम्ही सर्व एकत्र मिळून विधानसभेला सामोरे जाणारे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्वाण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.